साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मकर संक्रांतीला मिळणार हातमाग कामगारांना उत्सव भत्ता आणि 200 युनिट मोफत वीज। वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ठोस आश्वासन। कच्चा माल पुरवठा योजनेअंतर्गत केंद्र शासन 15% आणि राज्य शासन 15%, एकूण 30% अनुदानाचा लाभ अनुज्ञेय आहे। हातमाग विणकर कल्याणकारी योजनेतील तरतुदीनुसार हातमाग विणकर कारागिरांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। येत्या मकर संक्रांती सणासुदीला हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिटपर्यंत मोफत वीज देणे, प्रतिपुरुष विणकर 10,000 आणि महिला विणकरांना 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यात येईल, असे जाहीर केले आहे। मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी मंत्रालय येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून या योजनेतील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासंबंधी निवेदन दिले। 7 ऑक्टोबर हा दिवस केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो। केंद्र सरकार आणि देशातील अन्य राज्य सरकारे हातमाग कामगारांना व हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक सवलती, भरघोस अनुदान देतात। त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या हातमाग व्यवसायाला आणि हातमाग कामगारांना सर्व सवलतीचा लाभ सर्व हातमाग विणकर आणि कारागिरांना मिळवून द्यावे आणि या हातमाग विणकराच्या जीवनात आर्थिक धैर्य आणावे, याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने 2 जून रोजी शासन निर्णय जोडलेला आहे। त्यानुसार गणेश चतुर्थीनिमित्त प्रतिपुरुष विणकर 10,000 आणि महिला विणकरांना 15,000 उत्सव भत्ता देण्यात येईल, असे जाहीर केले आहे। तसेच हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावे आदी मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्याची मकर संक्रांतीला अंमलबजावणी होणार असल्याची माहिती कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिली। शासनाने 2 जून 2023 रोजी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं। त्या धोरणामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येक विणकर कामगाराला 10,000 रुपये आणि महिला कारागिराला 15,000 रुपये देऊ, अशा पद्धतीचं सरकारच्या वतीनं अधिवेशन देण्यात आलं। त्याच पद्धतीनं 200 युनिटपर्यंत वीज युनिट माफ केलं जाईल, असंही अभिवचन दिलेलं आहे। ते दोन्ही अभिवचन सरकारने पाळलं नाही म्हणून हातमाग कामगाराच्या वतीनं कॉम्रेड आडम मास्तर स्वतः काल चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली। भेट घेऊन त्यांच्याशी 10-12 मिनिटे सविस्तर चर्चा केली। चर्चा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मकर संक्रांतीला प्रत्येक कामगाराला 10,000 रुपये आणि महिला कामगाराला 15,000 रुपये आणि 200 युनिट मोफत वीज देण्यासंबंधीचे निर्णय जाहीर केलं जाईल। त्यासंबंधी 7-8 दिवसामध्ये GR निघेल, असं अभिवचन दिलेलं आहे। याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत आहे।